नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने कमळासन बघणार आहोत. इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पानाचा आकार कट करून घेतलेला आहे. तर आडवा जो आहे तो 5 इंच आहे आणि उभा जो आहे 6 इंच आहे. तर असा पानाचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपलं जे मेन फॅब्रिक आहे तर मी इथे हे नॉन-ओव्हनचं कापड वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर नसेल भेटत तर तुम्ही साधं कॅनव्हास वापरलं तरी चालेल. ही सरळ बाजू आहे कापडाची आणि ही रफवाली आहे ती उलटी आहे. हा सॅटिनचा कपडा आहे. तर काय करायचं, हे या पानाच्या आकारात ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे कापडावर. नॉन-ओव्हनचं जर आपण कट केलेला भाग होता तर तो ठेवून घेतलेला आहे आणि आता त्याला पिन लावून या आकाराचं पान कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. पिन लावल्यामुळं कापड सरकत नाही. सॅटिनचा कपडा सिल्क असतो, मऊ असतो, तो घसरतो. त्यामुळं पिन लावून मगच कट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने मी तुमच्या कमळासनसाठी लागणाऱ्या पाकळ्या होत्या 21 त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि नॉन-ओव्हनचा पण कपडा कट करून घेतलेला आहे सेम आकाराचा. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी अगोदरच या पाकळ्या कट करून ठेवलेल्या होत्या. कमळासनसाठी लागणारा जो मधला डायमीटर आहे तर तो मी इथे कट करून घेतलेला आहे पहिलेच. तर तो 15 इंचाचा आहे. जो आपल्याला रेडी होणार आहे तर तो 15 इंचाचा डायमीटर रेडी होणार आहे. तर त्यासाठी मी इथे अगोदरच माप टाकून घेतलेला आहे. 16 इंच घेतलेला आहे. शिवण्यामध्ये आपलं जाईल आणि लेस वगैरे पण येते, त्यामुळे 16 इंच इथे मी घेतलेला आहे, पाहू शकता. तर हे मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. 16 इंच इथे पाहू शकता, उभं पण माप टाकून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, याला फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे मी आता एक फोल्ड दिलेला आहे, आपल्याला अजून एक फोल्ड द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने फोल्ड देऊन घेतलेला आहे. आता हे मेजरमेंट आपल्याला चेक करायचं आहे. हे मेजरमेंट आपलं बरोबर 8 इंच येत आहे. तर हा जो बेल्ट आहे तर तो इथेच ठेवून आपल्याला इथे बरोबर 8 इंच जो सर्कलमध्ये मार्क करून घ्यायचा आहे. हा टेप असंच ठेवून इथे हा जो आहे सेंटरचा भाग तर तो मार्क करून घ्यायचा आहे. 8 इंचांनी मार्क करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे आणि इथून आता कट द्यायचा आहे आपल्याला. कट करून घेतलेला आहे जो भाग आपल्याला नव्हता लागत तर तो आपण कट करून घेतलेला आहे इथे. आणि या पद्धतीने आपला सर्कल इथे तयार झालेला आहे. आपल्याला इथं सर्कल भेटलेला आहे. आपण मेजरमेंट टाकून कसं सर्कल कट करायचं तर ते पाहिलेलं आहे. आता हा जो पहिला कपडा होता जो मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला या जो नॉन-ओव्हनचा कपडा आहे त्यावर उलटा ठेवून घ्यायचा आहे. पिन लावून इथे आपण कपडा सिक्युअर करून घेतलेला आहे. आता आपण टीप देऊन घेऊया. इथे आता सर्कलला टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या बाजूला असं थोडंसं 2 भाग असे करायचे. त्यानंतर थोडंसं कट देऊन घ्यायचं आणि अशा पद्धतीने कट द्यायचा आहे. का तर आपल्याला आधी बाजू सरळ आहे, आधी बाजू बाहेर काढायची आहे आणि त्याला सरळ करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर टीप पण मारून घ्यायची आहे. थोडासा पाण्याचा आपण सर्कल लावतो तो आपल्याला तयार झालेला आहे आणि ही बाजू आपल्या साईडने जाते त्यामुळे दिसणार नाही. आता काय करायचं, आपल्याला सर्कलला लेस लावून घ्यायची आहे. सर्कलला या पद्धतीने अँगल शेपमध्ये लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला कमळासनच्या ज्या पाकळ्या आहेत त्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. तर काय करायचं आहे, जे आपण कट केलेलं होतं पाकळ्या सॅटिन कपड्यामध्ये आणि नॉन कपड्यामध्ये, तर एका वेळी ठेवून अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. जो जास्त कपडा आहे तो कट करून हा नॉन कपडा बरोबर मधला जातो आणि तो आपल्याला पाकळी सरळ करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने पाकळी सरळ करून घ्यायची आहे. आपण बाकी पाकळी सरळ करून घेतलेली आहे इथे. तर काय करायचं, इथे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. इथे काय केलं आहे की चौरंगाचा जो बेस आहे तर तो मी तयार करून घेतलेला आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला 18.5 बाय 18.5चं कटिंग करून घ्यायचं आहे आणि 18 बाय 18चं चौरंग असतं तर 18.5 बाय 18चं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आणि लेस लावून घ्यायची आहे वरतून. त्यानंतर मी इथे 1 इंचाचं अंतर सोडून ज्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या लावून घेत आहे. अशा पद्धतीने कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत.
1 इंचाच्या अंतराने ज्या पहिल्या पाकळ्या होत्या कमळाच्या तर त्या मी लावून घेतलेल्या आहेत. आता राहिलेल्या भागामध्ये आपल्याला त्या पाकळ्या बसून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या बसून घ्यायच्या आहेत. हे पाहू शकता, दुसरी जी लेअर आहे पाकळ्यांची ती पण लावून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कमळ आसनचा जो आपण सर्कल बनवला होता म्हणजे जो बेस होता तर तो आपल्याला आता लावून घ्यायचा आहे. इथे मी पिन लावून सिक्युअर करून घेतलेला आहे जेणेकरून इकडे तिकडे सरकणार नाही आणि टीप मारून घ्यायची आहे सर्कलला. पिन लावल्यामुळे आपलं व्यवस्थित जिथे आपला सर्कल बनवलेला आहे त्याच सर्कलवर आपल्या टिप्स बसतात आणि छान फिनिशिंग येते. नंतर आपल्याला पिन काढून टाकायचे आहे आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे. इथे मी समोसा लेस लावली आहे. तुम्हाला जर साधी लेस लावायची असेल तरी चालेल, तरी पण छानच दिसते. हे पहा, बॅक साईडने असे झालेले आहे. पूर्ण 18x18चं जे आपलं चौरंग असतं तर त्या साईजचं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पाकळ्या उभं राहण्यासाठी जो बेल्ट बनवतो तर त्या बेल्टचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर इथे मेजरमेंट आलेलं आहे 52. तर 52 मी इथे जे कॅनव्हास पट्टी असते तर ती कट करून घेत आहे. कॉलरची कॅनव्हास पट्टी असते ही आणि काट घेतलेला आहे दखणाच्या कापडाचा. तर त्यावर मी ते अशी पट्टी लावून घेत आहे आणि टीप पहा, अशा पद्धतीने टीप मारून पट्टी तयार केलेली आहे. 52 इंचाची ही पट्टी आहे आणि त्याला इथे वेल्क्रो लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने हा वेल्क्रो लावून घेतल्यामुळे आपली पट्टी इकडे तिकडे जात नाही. ही पट्टी ज्या आपल्या पेटल्स आहेत, ज्या कमळाच्या पाकळ्या आहेत त्या उभं राहण्यासाठी मदत करतात. एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की ही पट्टी कशी लावायची आपल्या कमळासनला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर समजलं नसेल तर ते नक्की मला विचारू शकता. धन्यवाद आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.